नमस्कार, मी लतिका. आज आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न ज्यांच्याशी निगडीत आहे आणि ज्यामुळे आपलं जीवन चालतं ती म्हणजे आपली शेती. आणि या शेतीच्या योगदानामध्ये स्त्रियांचे योगदान अनन्यसाधारण आहे. शेतीचा शोध लावण्यापासून आज तिची जपणूक करून आपलं अन्न खाऊ घालण्यापर्यंत महिलेनेच क्रांतिकारी भूमिका बजावली आहे. आपण जर विचार केला तर अगदी सुरुवातीच्या काळात माणूस म्हणून वावरत असताना माणूस अत्यंत रानटी अवस्थेमध्ये जंगलात भटकंती करून शिकार मिळवत होता व त्या आधारे जगत होता. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा महिला गर्भवती राहिली आणि झाडाखाली बसून जेव्हा ती विश्रांती करत होती, मातीत पडलेली बी रुजवत गेली आणि तिला पाणी मिळाल्यानंतर ती अंकुरली. पुढे त्यातूनच बियांच्या रोपांचा शोध लागला आणि त्यानंतर अन्न म्हणून आपण ती खाऊ शकतो हे तिच्या लक्षात आले. त्यातूनच महिलेने बी मातीत पेरून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सूर्यप्रकाश देऊन वाढवले. त्यातूनच शेतीचा शोध लागला. भूमी सुद्धा आपल्यासारखीच प्रजनन क्षमता असणारी आहे. ती जन्म देऊ शकते आणि जो मनुष्य शिकारी करत भटकंत अवस्थेमध्ये वनवन भटकत होता, त्या भटकणाऱ्या माणसाला शेतीची कल्पना देऊन महिलेने अस्थिरपणा प्रदान केला आणि मानवी संस्कृतीचा उदय होण्याची सुरुवात महिलेमुळे झाली. आणि त्याचबरोबर 42,000 वर्षापूर्वी आगीचा शोध लावून त्याचं व्यवस्थित संगोपनही केलं. स्त्रीच्या एवढ्या मोठ्या त्यागाचे फलित म्हणजे आपल्याला शेती करणे होय. त्यातून फळे, फुले, अन्न असा परिपूर्ण आहार आपल्याला एका स्त्रीच्या कल्पनेतून मिळाला. आजही स्त्रियांच्या शेतीचा संबंध बी पुरण्यापुरताच, तण काढण्यापुरताच, धान्य पाखडण्यापुरताच ठरला. कष्टाची, किचकट आणि कमी पगाराची कामे बाईच्या वाट्याला आली. बायका ती शेतीची किचकट कामे मुकाट्याने करत आल्या आहेत. या विरोधात ना त्यांनी कधी आवाज उठवला ना त्यांच्या कंटाळवाण्या किचकट कामाचे श्रमी कमी करणारी साधी, सोपी, सुलभ यंत्रे विकसित झाली. परिणामी शेतीमध्ये बाहेर पडण्याकडे बायकांचा कल दिसतो. आईला वाटतं आमचं आयुष्य शेतीत राबून गेलं. मुलाचं भलं व्हायचं असेल तर तिची सुटका व्हावी. शेतीत राबणारी मुलगी म्हणते आईनं आपल्या हाती खुरपणं दिलं म्हणजे आजच्या शेतीच्या कामात बाईला ना प्रतिष्ठा, ना पद, ना समाधान, ना समृद्धी. त्यामुळे शेतीचा शोध बाईने लावला हे खरं असलं तरी आज शेतीतून उखडली जात आहे. तिला पुन्हा शेतीत रुजवण्याची गरज आहे. शेतकऱ्याला या सर्व खर्च परवडतो का? पण तरीही तो स्वकष्टाने त्या शेतीत राबतो आणि विक्रमी उत्पादन काढतो. आपल्याकडे आज शेती संपत चालली आहे. शेतकरी शेती नको असं म्हणू लागला आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याने जर शेती भूमिका घेतली तर खायचे काय असा प्रश्न निर्माण होऊन अन्नदात्याचा विचार प्राधान्याने घ्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या बायका आत्महत्या करत नाहीत तर खरं आहे, पण ते पूर्णपणे खरं नाही. आत्महत्याग्रस्त असू दे की दुष्काळग्रस्त, या बायका मनातल्या मनात हजार मरणं पेलत असतात. अगदी नवरा जिवंत असतानाही कष्टातून सुटका नसते. पोरा बाळांचं नियोजन मागे असतं. घरात पाणी भरण्यापासून ते स्वयंपाक, ते धुणे, भांडी आणि पुन्हा शेतातली कामं असतं. शेतकरी आणि त्यांची उत्साहाने सळसळणारी कारभारी हे चित्र लोप पावलं. त्यानंतर कित्येक दशकं लोटून गेली आहेत. लाख काळजांनी खंगलेले शेतकरी आणि त्यांची अनामिक बायको हे चित्र आता सर्रास पाहायला मिळतं. शेती हेच इथलं मूळ दुखणं आहे. कारण शेतातली पिकं हाती लागेपर्यंत 3-4 महिने शेतकरी कुटुंब असे सतत काट्याच्या अणीवर चालतं असल्यासारखं दिसतं. कष्टानं जुंपलेल्या बायकांना ना मन ना स्वतःची दुःख दाखवण्यासाठी जागा असते ना तेवढा वेळ मूकपणे या बायका घरावरचा गाडा रेटून नेत असतात. सणासुदीचे दिवस असोत की राष्ट्रीय उत्सव, शेतकऱ्याला सर्व दिवस सारखेच असतात. शेतातील कामात स्वतःला झुंपून घ्यावे लागते. कामगार शेतीवरती त्यांचे वर्चस्व असूनही भारतातील महिलांना अजूनही वेतन, जमिनीचे हक्क आणि स्थानिक शेतकरी संघटनेमध्ये प्रतिनिधित्व या बाबतीत अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागतो. शिवाय त्यांच्या सशक्तीकरणाच्या अभावामुळे त्यांच्या मुलासाठी कमी शैक्षणिक प्राप्ती आणि खराब कौटुंबिक आरोग्य यासारख्या नकारात्मक बाह्य गोष्टीचा परिणाम होतो. ग्रामीण महिला अनेक श्रमप्रधान कामे करतात, जसे की तण काढणे, कोळपणी करणे, गवत काढणे, वेचणे, कापसाच्या काड्या गोळा करणे, बियाणापासून वेगळी करणे, पशुधन राखणे आणि त्यांच्या संबंधित इतर कामे जसे की दूध काढणे, दूध प्रक्रिया करणे, तूप तयार करणे. मात्र 2011च्या जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारापैकी 55% महिला शेती कामगार होते आणि 24% शेतकरी
होत्या, तथापि केवळ 12.8% कार्यरत जमीन महिलांच्या मालकीची होती, जी शेतीमधील जमीन मालकीमध्ये लिंगभेद दर्शवते. शिवाय सीमांत आणि लहान जमीन श्रेणीमध्ये महिलांकडे कार्यरत जमीन मालकीचे प्रमाण 27.7% आहे. अत्यंत प्रामाणिकरित्या शेतीवरती राबणाऱ्या महिलेच्या नावाखाली मात्र शेती असलेले आपल्याला दिसत नाही. शेतीमध्ये महिलांचे सरासरी वेतन प्रतिदिन 263 रुपये होते, तर पुरुषांचे 350 रुपये आहे. त्यांची ओळख शेतकरी महिला अशी न होता शेतकऱ्यांची मुलगी, पत्नी अशी होते आणि तेच आज शेतीपुढे असलेल्या अनेक संकटाचे मुख्य कारण आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनेमध्येही पुरुष शेतकऱ्याप्रमाणेच महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची उदाहरणेही आहे, परंतु आजच्या आत्महत्या या शेतकरी आत्महत्या म्हणून गणल्या जात नाही, तर त्यांची महिला आत्महत्या म्हणून नोंद केली जाते. पुरुष शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तुलनेत महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी असले तरी त्या होतात, हे वास्तव आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनेमध्ये पुरुष शेतकऱ्याप्रमाणे शेतीत पुरुषापेक्षा महिला अधिक कष्ट करत असतानाही त्यांना कामाचे दाम दिले जात नाही, त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचा हक्क, अधिकार मिळवण्याबरोबरच त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. शेतीपुढील संकटाचे निराकरण करायचे असेल तर त्यासाठी महिलांना शेतीमध्ये समान अधिकार, समान काम, समान वेतन याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 7/12 वर पुरुषाबरोबरच महिलेचे नावही लावले गेले पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यातील 20 गावामध्ये ममता धुर्वे यांनी त्यांच्या महिला सहकार्याबरोबर अर्ध्या एकरपासून ते रासायनिक शेतीचे सेंद्रिय रूपांतर शेतीमध्ये हळूहळू अर्ध्या एकरपासून ते करायला सुरुवात केली व त्याचं काम आज 20 गावामध्ये पोचलं. 2000 महिला त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. हा क्रांतिकारी बदल पुरुष व्यवस्थेला डावलून महिलांनी घेतला व शाश्वत विकास या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं. राहीबाई पोखरे यांनी शाश्वत शेतीचा आदर्श संपूर्ण देशभर पसरवला. रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेतीमध्ये बीज बचत करून त्यांनी महिलेला स्वयंपूर्णतेकडे व शाश्वतेकडे नेलं व पारंपरिक बियाणाचं जतन करून महिलांना आत्मनिर्भर व पर्यावरणपूर्वक शेतीकडे वळवणाऱ्या त्या बीजमाता आहेत. त्याचबरोबर विमल साळे पारंपरिक वाण जपणूक आणि सेंद्रिय परसबाग या 6 गावात 600 परसबाग तयार केल्या आणि आता अटल भूजल प्रशिक्षण देणार आहेत. तसेच अंबेजोगाई तालुक्यातील देवळा सारसा येथील 11 कुटुंबातील महिलांनी 2 वर्षापूर्वी ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना करत एकमेकींच्या शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी व खरणी पेरणीपासून ते खुरपणीची कामे करत असल्याने पैशाची बचत झाली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकीकरणाची त्यांनी जोड दिली. आज सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठेवले आहे. आज 21व्या शतकाची वाईट परिस्थिती म्हणलं तर जाहिरात कंपन्यांना अत्यंत तात्विक सौंदर्य दाखवणारी महिला जाहिरातीसाठी चालते, मात्र मातीमध्ये राबून सर्वांचे पोट भरणारी शेतकरी महिला मात्र ब्रँड म्हणून जाहिरातीमध्ये चालत नाही. शेतकरी महिलेची कोणतीही प्रतिष्ठा आपल्याला कुठे दिसत नाही. चला तर आपण सगळ्या मिळून तेवढ्याच कष्टाने सुजलतेने क्रांतिकारी बदल शेती व्यवस्थेमध्ये नवनवीन प्रयोग करून घडवून आणूया, कारण आज कृषीप्रधान भारत शेतीपासून दूर जात आहे. महिला त्या भारताला पुन्हा त्याचं कृषीप्रधानत्व पुन्हा प्रदान करू शकते आणि तिने ते करावे एवढाच आशावाद आणि धन्यवाद.